Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 8th standard semi-English lesson PV Sindhu, an icon of success. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण PV सिंधू अन आयकॉन ऑफ सक्सेस हा लेसन बघणार आहोत. या लेसनला मी 3 पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. त्यातील पार्ट नंबर 1 आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया. लेट्स गेट स्टार्टेड. PV Sindhu or Pusarla Venkata Sindhu is an ace shuttler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. PV सिंधू किंवा जिचं पूर्ण नाव आहे पुसरला व्यंकटा सिंधू इज अन एस शटलर. एस शटलर म्हणजे टॉप बॅडमिंटन प्लेयर अँड सिल्वर मेडलिस्ट, आणि सिल्वर मेडलिस्टसुद्धा आहे ॲट 2016 रिओ समर ऑलिम्पिक. 2016 साली जो रिओ समर ऑलिम्पिक्स झाला त्यामध्ये तिने सिल्वर मेडलसुद्धा मिळवलेलं आहे. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramana and P.V. Jaya in the year 1995. तर या यंग बॅडमिंटन प्लेयर जी की आंध्र प्रदेशमधली आहे, तिचा जन्म P.V. रमन आणि P. विजया यांच्या इथं 1995 साली झाला आणि दोघंही व्हॉलीबॉल प्लेयर्स होते. हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट्स. तिच्या वडिलांनासुद्धा त्यांच्या खेळामध्ये प्रावीण्य दाखवण्यासाठी भारत सरकारचा अर्जुन अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स ऑफ द कंटेम्पररी टाइम्स. कंटेम्पररी म्हणजे समकालीन वेळेमधील PV सिंधू हे एक यंगेस्ट म्हणजे सर्वात तरुण आणि सर्वात टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर आहे. सिंधू हॅज फीचर्ड इन टॉप 10 इन द वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग फॉर मोस्ट पार्ट ऑफ 2014. आणि 2014 साली बऱ्याच पार्टमध्ये PV सिंधू ही जगभरातल्या 10 बेस्ट खेळाडूंमध्ये फीचर झालेली आहे, म्हणजे तिचं नाव आलेलं आहे. अशा प्रकारे PV सिंधू अतिशय मोठी खेळाडू आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. PV सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. PV सिंधूने वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. After she drew inspiration from Pulilla Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. जेव्हा तिने 2001 साली पुलिल्ला गोपीचंद नावाच्या एका प्लेयरने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली, त्यानंतर त्यापासून प्रेरणा घेऊन इन्स्पिरेशन घेऊन PV सिंधूने 8व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. दॅट्स द रिझन वाय शी चोज बॅडमिंटन ओव्हर व्हॉलीबॉल ऑल्दो हर पॅरेंट्स वेअर प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स. आणि हेच कारण होतं की PV सिंधूने बॅडमिंटनच्या ऐवजी व्हॉलीबॉलच्या ऐवजी बॅडमिंटन हा खेळ निवडला, कारण ती पुलिल्ला गोपीचंद याच्याकडून फार इन्स्पायर झाली होती आणि तिचे आईवडील दोघेही व्हॉलीबॉल प्लेयर्स होते. स्टील तिने बॅडमिंटनमध्ये करिअर करायचं ठरवलं. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली at the badminton courts of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in सिकंदराबाद. तिची सुरुवातीची जी इनिशियल अप्रेंटिसशिप आहे म्हणजे सुरुवातीचं प्रशिक्षण आहे ते मेहबूब अली नावाचे जे तिचे कोच होते त्यांच्या हाताखाली झालं, आणि ते झालं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबादमधील या इन्स्टिट्यूटमध्ये झालं. त्यानंतर आपण बघूया की लॅटर शी जॉईन पुलिल्ला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल्स. पुढे मग आपले स्पोर्टिंग स्किल एन्हान्स करायसाठी म्हणजे अधिक वाढवण्यासाठी, आपल्या खेळातील जे कला आहे किंवा कलागुण आहे ते अधिक वाढवण्यासाठी तिने पुलिल्ला गोपीचंदची बॅडमिंटन अकॅडमी जॉईन केली. अर्ली सक्सेस बघूया आपण तिचं, म्हणजे सुरुवातीला ती काय काय जिंकली. Sindhu's first major recognition came in the form of 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप फॉर अंडर 10 कॅटेगरी. सर्वप्रथम तिने अंडर 10 कॅटेगरीमध्ये म्हणजे 10 वर्षाखालील कॅटेगरीमध्ये 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप जिंकली. हे तिचं पहिलं मेजर रिकग्निशन होतं, म्हणजे पहिली मोठी विन होती. शी ऑल्सो वॉन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. पुढे तिने अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगचं सिंगल्स टायटलसुद्धा मिळवलं. इन द अंडर 13 कॅटेगरी सिंधू वॉन डबल्स टायटल ॲट IOC ऑल इंडिया रँकिंग. पुढे अंडर 13मध्ये 13 वर्षाखालील कॅटेगरीमध्ये सिंधूने डबल्स टायटल जिंकलं IOC ऑल इंडिया रँकिंगचं. त्यानंतर कृष्ण केतन ऑल इंडिया टुर्नामेंट हे सुद्धा ती जिंकली. द सब ज्युनियर नॅशनल्स
अँड ऑल इंडिया रँकिंग इन पुणे. अशा प्रकारे विविध स्पर्धा पी व्ही सिंधू जी आहे ती जिंकली. At the 51st National School Game in India, Sindhu won the gold medal in under 14 category. पुढे 58 नॅशनल स्कूल गेम जे झाले इंडियामध्ये, म्हणजे 51वे नॅशनल स्कूल गेम्स राष्ट्रीय खेळ, त्यामध्ये तिने गोल्ड मेडल जिंकलं 14 वर्षाखालील कॅटेगरीमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे पी व्ही सिंधू जी आहे ती एक आपल्या देशामधील टॉप बॅडमिंटन प्लेयर आहे आणि वयाच्या अगदी 8व्या वर्षापासून तिने बॅडमिंटन खेळणं चालू केलं. 10व्या वर्षापासून तिने अचीवमेंटसुद्धा चालू केल्या. पुढच्या पार्टमध्ये आपण पी व्ही सिंधूने इंटरनॅशनल लेवलवर कशा प्रकारे परफॉर्मन्स केला किंवा तिचा डेब्यूट कसा होता ते बघूया. आजच्या पार्टमध्ये एवढंच.